तरुण भारत नागपूर दिनांक 1 ऑगस्ट 2022. अग्रलेख. कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. आरोप प्रत्यारोप झाले, एकमेकांचे मायबाप काढण्यात आले, आजही काढले जात आहेत. बंडखोरांना शिवसेनेकडून गद्दार म्हटलं जात आहे. बंडखोरांकडूनही पक्षप्रमुखांच्या आसपास रेंगाळणाऱ्या चौकडीवर प्रहार केले जात आहेत. रामदास कदमांसारखे जुने जाणते नेतेही शिवसेनेतून बाहेर पडलेत. या सगळ्या गदारोळात महाराष्ट्र हरवला असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोघांचाच समावेश असलेली कॅबिनेट महिनाभरापासून राज्याचा कारभार चालवतेय. बहुमत गमावल्यानंतर विश्वासमताला सामोरे न जाताच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. विधानसभेत विश्वासमतही जिंकलं, परंतु त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आता महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटलेला असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नसल्यामुळे राज्यात चर्चेला जोर चढला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याचीच सगळीकडे चर्चा आहे आणि प्रतीक्षा देखील आहे. शिवसेनेतील जेवढ्या आमदारांनी बंड केलंय त्या 40ही आमदारांचे समर्थक मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. आपल्या आमदाराला मंत्री केलं जाणार याची प्रत्येकाला खात्री वाटतेय. मंत्रिपदाची आस लावून बसलेले बंडखोर आमदारही अस्वस्थ आहेत. लोक मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांच्याकडे विचारणा करतात, पण समाधानकारक उत्तर मिळत नाही अशी स्थिती आहे. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली जाणार याबाबत कोणालाही काहीही माहिती नाही असं चित्र आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर महिनाभर मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही अशी स्थिती राज्यात यापूर्वी कधी आल्याचं ऐकिवात नाही. आज होईल, उद्या होईल अशा आशेवर राहणारे इच्छुक आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत चालल्याने अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं नेमकं कुठे अडलंय हे कोणालाही कळेनासं झालंय. प्रसार माध्यमांमधून बातम्या प्रकाशित केल्या जातात. कोणी म्हणत होतं 26 जुलैला, कोणी सांगत होतं 30 जुलैला विस्तार होणार. पण या दोन्ही तारखा आता मागे सरल्या आणि नव्या तारखा आल्या आहेत. 3 ऑगस्टला विस्तार होऊ शकतो अशी चर्चा सुरू असतानाच आता 5 ऑगस्ट ही नवी तारीख आली आहे. शिवसेनेतील 40 आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर वेगवेगळ्या तारखांना सुनावणी होणार आहे. व्हीप झुगारून जे आमदार शिवसेनेच्या बैठकीला हजर राहिले नव्हते अशा 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आता 3 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या 16मध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे 3 ऑगस्टला काय होणार याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. खरं पाहता ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच दिवशी दोन्ही बाजूंकडील प्रमुख नेत्यांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जायला हवी होती. सामान्य नागरिकांना हेच अपेक्षित होतं आणि आजही त्यांची तीच अपेक्षा आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही हे सामान्य माणसाला पडलेलं कोडच आहे. प्रत्येक आमदार आशावादी आहे, पण त्याचा हा आशावाद कितपत प्रत्यक्षात येतो याची धास्ती सगळ्यांनाच आहे. कोणाला मंत्री करणार आणि कोणाचा पत्ता कटणार याच्या अनेक चर्चा होताना दिसतायत. वेगवेगळ्या बातम्या होत असल्याने संभ्रमही वाढलाय. काय होणार हे फक्त देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांनाच माहिती असल्याचं उत्तर अनेक आमदारही देताना दिसतायत. सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग होताना दिसतोय. विस्तार न होण्यामागे नेमकं कारण काय याचाही खुलासा होत नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजीही वाढत चालली आहे. पण लवकरच विस्तार होईल असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोघांकडूनही सांगितलं जात असल्यामुळे लोक आणखी संयम पाळतायत. एक गोष्ट मात्र मान्य करावीच लागेल, ती म्हणजे राज्यात दोघांचंच सरकार असतानाही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत आणि घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना मदतीचा विषय असेल, पावसाने नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्याचा विषय असेल, अनेक प्रश्न निकाली काढण्यात या दोघांचं सरकार यशस्वी ठरलंय. मात्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन या सरकारला घ्यावं लागणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाची आवश्यकता भासणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच पावसाळी अधिवेशनाची तारीख 18 जुलै ठरली होती, पण मधल्या काळात राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार पडलं आणि शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्याने अधिवेशन लांबलं. अधिवेशन घेण्याच्या दृष्टीने आणि राज्याचा कारभार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पूर्ण संख्येतील मंत्रिमंडळ अस्तित्वात येणं ही आता काळाची गरज झाली आहे.
आज, उद्या आणि परवा सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावण्यांनंतर 5 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी आशा केली जाते. ईश्वर करो आणि ही आशा पूर्ण होवो. मंत्रिमंडळाशिवाय राज्याचा कारभार फार दिवस चालवला जाऊ शकत नाही. विस्तार न होण्यामागे असलेली नेमकी कारणं जनतेला समजत नसल्याने जनतेच्या मनात संशय निर्माण झाला तर तो दूर कसा करणार हे एक मोठं आव्हान भाजप आणि शिंदे गटापुढे असणार आहे. हे आव्हान ते कसं पेलतात हे येत्या काळात दिसेलच. शिंदे आणि त्यांना समर्थन देणाऱ्या 39 आमदारांनी बंड केल्यापासून राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंडखोरांना शिवेंची लाखोली वाहिली आहे. आरोप प्रत्यारोपांनी, असभ्य भाषेच्या प्रयोगाने राज्यातलं राजकीय वातावरण गढूळ झालंय. हे गढूळ झालेलं वातावरण पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घ्यायचं, स्वतःला पुरोगामी ठरवायचं आणि या तीनही थोर पुरुषांनी प्रस्तुत केलेली जीवनमूल्य पायदळीत उडवायची असले गलिच्छ उद्योग आपल्या महाराष्ट्रात काही मंडळींकडून केले जात आहेत. तसं पाहिलं तर वर्ष 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं. पण विश्वप्रवक्त्यांनी काडी केली. पक्षप्रमुखांचं मन भाजपाबाबत विचलित केलं आणि जनतेने ज्यांना नाकारलं त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केलं होतं. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं हे सरकार आंतरविरोधाने पडणार हे स्पष्टच होतं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागून जिंकून आलेल्या सेनेच्या अनेक आमदारांना पक्षप्रमुखांनी बडव्यांच्या मार्गदर्शनात घेतलेला हा निर्णय मान्य नव्हताच. मुळात त्यांनी आपली नाराजी पक्षप्रमुखांकडे व्यक्त केलीही होती. मोदी लाटेत निवडून आलेल्या सेनेच्या खासदारांनाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय मान्य नव्हता, पण त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. शेवटी व्हायचा तो परिणाम झाला आणि शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्याची आणि हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यास इच्छुक असलेल्यांना न्याय देण्याची जबाबदारी आता शिंदे यांची आहे. त्यांच्यासोबत आलेल्या सेनेतील 39 आमदारांना आणि 10 अपक्षांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. पण सगळ्यांना तर ते मंत्री करू शकणार नाहीत. त्यामुळे व्यापक राज्यहित, हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार डोळ्यांपुढे ठेवत त्यांनी सगळ्यांची समजूत घालत ठोस निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकणं आवश्यक झालंय. खात्यांवरून काही मुद्दा उपस्थित झाला असेल तर त्या संदर्भातही थोडी लवचिकता ठेवत निर्णय करायला हवा. असं केलं तर त्यांची राजकीय उंची आणखी वाढेल. जनतेचा असलेला विश्वासही द्विगुणित होईल आणि अनुभवी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने राज्याला वेगाने विकास मार्गावर अग्रेसर करता येईल. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांचे लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.